तर स्वागत आहे तुमचं आपल्या कन्हेरी मठाच्या ब्लॉग पार्ट 2 मध्ये. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवतो खेडेगावातील जीवन. ज्यावेळी कुठलीही आधुनिक सोयी सुविधा नव्हती, मोबाईल किंवा इंटरनेट किंवा टीव्हीचा जमाना नव्हता ना, त्यावेळेसचं गावातील खरं आयुष्य कसं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा कन्हेरी मठाचा ब्लॉग फर्स्ट हा आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड झालेला आहे. ह्या व्हिडिओ नंतर तो जाऊन नक्की बघा. चला तर मग मंडळी, करूया सुरुवात. तर स्वागत आहे तुमच्या स्वावलंब खेडेगावामध्ये. गावामध्ये प्रवेश करताच आपल्याला बाहेर दिसला हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिरात चालू होतं प्रवचन. आणि त्याच बाजूला हे असं हिरवगार वडाच्या झाडाखालचा हा पार, जिथं काही गावकरी आराम करत होते आणि काही गावकऱ्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. हे जे तुम्ही बघताय ना माणसं, हे माणसं रिअल नाही आहेत. ह्या आहेत सर्व मूर्त्या. अशा मूर्त्या ज्या की बघितल्यास असं वाटतं की हे सर्व रिअलच आहे. ज्यांनी कोणी हे बनवलं आहे ना, खरंच ग्रेट कलाकार आहेत. सर्व गोष्टी हुबेहूब रिअल वाटतात. त्यांचे हावभाव, त्यांचे एक्सप्रेशन, ह्या सर्व गोष्टी रिअल वाटतात. मी पण नवीन जमान्यातलाच आहे, पण या ठिकाणच्या काही गोष्टी, ते खेळ बघून मला पण माझं बालपण आठवलं. कारण माझं पण मूळ खेड्यातलंच आहे. बालपण सगळं या गोष्टींमध्येच गेलंय. तुम्हाला पण हे बघून नक्कीच तुमच्या गावाची, तुमच्या बालपणाची आठवण नक्कीच येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या गावात कुस्तीचा आखाडा पण आहे. चला तुम्हाला दाखवतो पहिलवान कुस्ती खेळताना. हे बघा कशी कुस्ती चालू आहे. हा लगोरीचा खेळ कोणी कोणी खेळलाय नक्कीच कमेंट मध्ये सांगा. कपलसाठी सूचना, हे कुठल्याही सार्वजनिक स्थळावर गेले कंपल्सरी झालंच. हा एक काय विषय होता की हे मला नाही समजलं. जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. ज्योतिष्य बघा, भविष्य बघा, ज्योतिष्य बघा.
पहिल्या काळामध्ये हा असं फोटोशूट व्हायचं. हे असा कॅमेरामन असायचा, त्याचा हा असा कॅमेऱ्यावरती पडदा लावायचा आणि हा असा सेटअप असायचा. समोर फॅमिली वगैरे ज्याचा काय फोटो काढायचा असेल तो बसवा. जर फिरून दमला असाल, आराम करण्यासाठी, चहा पाणी करण्यासाठी इथे एक उपहारगृह पण आहे. चला तुम्हाला दाखवतो त्या काळच्या वतनदाराचा बंगला. असा बंगला होता. बाहेर अशी बैठक, जनावरांचा गोठा आतमध्येच. काका काम करायलेले. इकडे बाया दळण वगैरे करायलेल्या, मिरची कुटायलेल्या आणि वतनदाराचा घोडा वतनदार फिरवितोय. आणि ते सगळं आतमध्ये बघून आलं कीच तुम्हाला इथं बाहेरच दिसेल की हे पूर्ण एक गावाचं असं स्ट्रक्चर बनवलेलं. त्या गावामध्ये पूर्ण असं डोंगरावरती घरं बांधलेले, गावाची कमान, त्या गावातली शाळा, मस्जिद, मंदिर, कौलारूचे घर. तर मंडळी अशी होती कन्हेरी मठाची ट्रिप. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद.